मठाचा जो अधिपती आहे तो महंत आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या सोबत घेऊन तो चालत असतो. म्हणते देताना आपण त्याला उंच आसनावर बसवतो यासाठी की खालचं सगळं दिसावं म्हणून त्याला वर असायला पाहिजे. शेतीचं राखण करत असताना माळा म्हणतात त्याला, माळा, त्याच्यावर राखण करणारा बसत असतो. आणि म्हणून खालचं सगळं दिसावं म्हणून उंच आसनावर बसवलेलं असतं. बसवत असताना सन्मान तर दिलेला असतो, पण एक जबाबदारीची, एक मोठी जबाबदारी त्यांच्या समोर ठेवलेली असते. महंत या शब्दाची व्याख्या आणखी आपल्याला असं करता येईल की सगळे विद्वान महंत होत नाहीत, आणि व्हायला पाहिजे की नाही. कंथडीनाथ जेव्हा रुद्धपूरला आला आणि आसनावर बसला, स्थानावर बसला, त्यावेळेस महिमभट्ट विद्वान, सगळ्यात विद्वान, जे नीलगळा चरित्र लिहिलेलं आहे, कधी काळी ते आचार्यांना सुंठदेव म्हणायचे. आता इथे सल्ला कोणाचा घ्यायचा म्हणून त्यांनी आचार्यांकडे निरोप पाठवला. त्यांनी घाई केली नाही, आचार्यांनी घाई केलेली नाहीये. सर्वज्ञ सारखीच भीती इथं आलेली ते आल्या शिल्लका, खरं पण दिसतात तशीच अगदी. त्यावेळेस त्यांनी तिथं बसूनच त्यांना अशी एक सूचना केली की सर्वज्ञांना डोमेग्रामला जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न विचारा. हे विद्वानाला कळेल असं नाही आहे, इथे व्यवहार महत्वाचा आहे. आणि म्हणून महंती करत असताना व्यवहाराची बाजू पक्की असायला पाहिजे. आधी शासनाच्या योजना खिचून आणायला पाहिजेत, मोठमोठी कामं करायला पाहिजेत. आणि म्हणून इथं आचार्यांना आश्चर्य काय केलं.